नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, कोरोनानंतर एखाद्या नव्या आजाराचं नाव ऐकलं की आपल्याला धडकी भरते। अशातच काही आठवड्यांपूर्वी एका जुन्याच आजाराचं नाव आपण सगळ्यांनी नव्याने ऐकलं आणि चिंतेत सापडलो। जीबीएस म्हणजेच गियाबारी सिंड्रोम या आजारानं प्रामुख्यानं पुण्यामध्ये भीती वाढवली। यानंतर राज्यातील अन्य भागांमध्ये सुद्धा याचे रुग्ण आढळू लागले। राज्याच्या बाहेर सुद्धा आंध्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये याचे रुग्ण सापडले। पण सर्वाधिक कहर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला। राज्यात किमान या आजाराशी संबंधित 17 जणांचा मृत्यू झालाय, तर एकट्या पुण्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। अशातच हा आजार नेमका कशाने होतो यावरून टप्प्याटप्प्यावरती वेगवेगळे दावे केले गेले। सुरुवातीला दूषित पाण्याचं कारण दिलं गेलं, मग चिकनचं, आणि मग चिकनमुळे हा आजार पसरत नसल्याचं स्पष्टीकरण आलं, आणि आता कोंबड्यांमुळेच हा आजार पसरतो अशी नवी माहिती दिली जाते। त्यामुळे एकूणच संभ्रम वाढलेला आहे आणि म्हणूनच या प्रश्नावरती आपल्याला बोलावं लागेल की जीबीएस आजार हा नेमका पाण्यामुळे पसरतो की कोंबड्यांमुळे। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत आयएमएसए माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर, आपल्यासोबत आहे संसर्गजन्य रोगतज्ञ डॉक्टर अश्विनी तायडे, आपल्यासोबत पुण्यावरनं सजग नागरिक मंचाचे सदस्य विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत, आणि भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। अर्थातच डॉक्टरांकडे आपण जाणार आहोत, पण सगळ्यात आधी हा जो काही एकूणच गोंधळ, एकूणच संभ्रम राज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्याविषयी भूमिका मांडण्यासाठी, त्याच्याविषयी मला भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांना प्रश्न विचारायचा आहे। कारण हा आजार नेमका पाण्यामुळे पसरतो की कोंबड्यांमुळे पसरतो ही शंका किंवा हा संभ्रम निर्माण झाला, तो म्हणजे अर्थातच शासनातील सगळ्या नेते मंडळींनी, मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे। असं नाही का वाटत की जर का ही अशी उथळ वक्तव्य करणं, म्हणजे फार त्यात उपमुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचा समावेश आहे, जर का टाळता आलं असतं तर असा संभ्रम मुळात निर्माणच झाला नसता। विनोद वाघ। मुळात आता आपल्याला सर्वप्रथम जीबीएस या आजाराबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे, आणि या आजाराबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आता मी तर काही आरोग्य विभागात त्या ठिकाणी त्या विषयात तज्ञ नाही, परंतु आपल्याकडे जे काही आपल्या पॅनलवर बसलेले डॉक्टर आहेत ते याबाबत देतील। परंतु शासन म्हणून हा आजार कसा रोखता येईल यासाठी काळजी घे आणि त्या पद्धतीने आपलं काम करते आहे। शेवटी जीबीएस हा आजार आपल्याला कसा रोखता येईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आपण काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। डॉक्टर असतील ते शासन प्रयत्न करतायत, नागरिकांना सुद्धा या ठिकाणी काळजी घेणं अगदी बरोबर आहे। सगळ्यांची भूमिका पार पाडतायत विनोद वाघ, सगळ्यांची भूमिका पार पाडतात। तिथे प्रश्न हा येतो की ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी आहे शासन प्रशासनाची, सगळ्या यंत्रणांची, ती मंडळी जर का अशी उथळ वक्तव्य करत असतील आणि ज्याच्यावरनं संभ्रम निर्माण होत असेल तर मग करायचं काय जनसामान्यांनी? नाही, आता या आजाराबद्दल अनेक आरोग्य तज्ञांनी आपले विविध मतं त्या ठिकाणी व्यक्त केले की नेमका हा आजार होतो कशामुळे। त्या ठिकाणी जसं आपण सांगितलं की अजितदादांनी एक वक्तव्य केलं की शिजवलेलं मांस त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे, म्हणजे आपण जे मांस खातो ते जास्तीत जास्त प्रमाणात शिजवून खाल्लं पाहिजे असं त्यांचं म्हणण्याचं त्या ठिकाणी तात्पर्य होतं। आणि अनेक डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की अन्न खाताना आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी शिजवून खाल्लं पाहिजे, आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखली पाहिजे, वारंवार हात धुतले पाहिजे, अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे तो बॅक्टेरिया त्या ठिकाणी जिवंत राहता कामा नये, तो मृत पावला पाहिजे। तशा पद्धतीने आपण आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सगळेजण काम करतायत। सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जातो। विवेक वेलणकरजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, ही जी काही वक्तव्य आली, हा जो काही संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला, अशा सगळ्या संकट काळामध्ये असे सगळे प्रकार जर का टाळता आले असते तर जरा बरं झालं असतं लोकांच्या दृष्टीने, असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितच झालं असतं तसं। याचं कारण पहिल्यांदा पाण्यावर दोषारोप केले गेले, परंतु पाण्याची परिस्थिती काय आहे हे नंतर जेव्हा त्याचे नमुने घेतले गेले तेव्हा लक्षात आलं की अगदी आरो प्लांट मधलं पाणी सुद्धा ई कोलाई पासून मुक्त नाही।
त्यामुळे कोंबड्यांपासून होतो का पाण्यापासून होतो यापेक्षा सुद्धा आता या निमित्ताने पुण्यासारख्या शहरातल्या पाण्याच्या क्वालिटीवर कुठेतरी एक निश्चितपणे प्रकाश पडलाय आणि तो अतिशय वाईट आहे. पाण्याचे टँकरही कुठूनही पाणी भरतात, तिथलं कुणी बघत नाही कशा प्रकारचं पाणी आहे आणि एकंदरच समजा हा नाही तर आणखीन कुठला कोलाई तर आहेच, अनेक प्रकारचे रोग दूषित पाण्याने पसरू शकतात आणि त्यामुळे पाणी लोकांना निदान पुण्यासारख्या शहरातल्या लोकांना तरी अतिशय स्वच्छ आणि मुख्य म्हणजे शुद्ध पाणी मिळणं ही त्यांची बेसिक गरज आहे. आणि आताच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते फार मोठ्या प्रमाणावर पुणे महापालिकेचं अपयश हे समोर आलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्या अपयशाला कुणीही पाठीशी घालू नये किंवा हा रोग त्यांनी होतो नाही होत यापेक्षा सुद्धा अनेक रोग त्यांनी होतातच आणि मग हे रोग टाळायचे असतील तर निश्चितपणे पुणे महापालिकेची जबाबदारी खूप मोठी आहे. टँकर माफियांमुळे कुठेही टँकरच्या पाण्यावर कंट्रोल नाही, लोकांना पुरेसं पाणी महापालिका देऊ शकत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक टँकर वापरतायत आणि त्या टँकरच्या माध्यमातून अनेक रोग लोकांपर्यंत पोहोचतायत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाहीये. विवेक, आपण जी वस्तुस्थिती मांडताय विशेषतः पुण्यातली, त्याच्यावरूनच मला आपल्याला हा प्रश्न जाणून बुजून विचारायचा आहे की एकीकडे पालिका आणि प्रशासन यांची जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य आली का? चिकन आणि कोंबडीचे मुद्दे यामध्ये पुढे केले गेले का? नाही, मुळात एक बेसिक लक्षात घेतलं पाहिजे की पालिका आता जबाबदारी झटकूच शकत नाही, कारण इतके रिपोर्ट्स आतापर्यंत आलेले आहेत. अगदी आरओ प्लांट पासून ते वेगवेगळ्या टँकरमधनं केलेले नमुन्यांपर्यंत की सगळीकडे त्याच्यामध्ये दूषित पाणी सापडलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना कुठेही तोंड लपून पळायला जागा नाही. त्यामुळे आता कितीही म्हटलं कशामुळे होतोय तरी सुद्धा महापालिकेची बेसिक जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. या निमित्ताने आता राज्यकर्त्यांनी या महापालिकेनं, आता महापालिकेवर राज्य हे राज्य सरकारचं आहे, इथे कुणीही स्थानिक प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारची इनडायरेक्टली ती जबाबदारी आहे की महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं, महापालिका आयुक्तांकडनं पुण्यासारख्या शहरांमध्ये जे राज्यातलं 2 नंबरचं शहर आहे तिथे पाणी स्वच्छ आणि शुद्धच मिळेल आणि कुठेही घाणेरडे प्रकार होणार नाहीत याची जबाबदारी घ्यायला त्यांना भाग पाडणं हे आता राज्य सरकारच्याच हातात आहे. अगदी खरं. मी डॉक्टर अविनाश बोंडवे सर तुमच्याकडे येतोय. मला आता अर्थातच अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या, असा संभ्रम निर्माण झाला की आम्हाला तुमच्याकडे, तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडे येण्याशिवाय पर्याय नसतो, कारण लोकांना नेमकं सत्य काय आहे या सगळ्या मागचं हे यामध्ये समजावून सांगणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. आता बेसिक जो प्रश्न आहे खरं तर तोच तुम्हाला की नेमका जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे होतो की चिकन खाल्ल्यामुळे होतो? हे आपण वारंवार सांगितलेलं आहे की गियाबारी सिंड्रोम हा पोस्ट इन्फेक्टिव्ह ऑटोइम्युन डिसीज आहे. तो डायरेक्टली कुठल्याही जीवाणूमुळे किंवा विषाणूमुळे होत नाही. 1918 पासून हा आजार वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्ती काळ झाला आणि गेली अनेक वर्ष पुण्यातही म्हणजे आम्ही याचे पेशंट पाहिलेले आहेत. जगामध्ये अनेक ठिकाणी याचे रुग्ण आढळतात. हा आजार हा काही डायरेक्टली अमुक एक हे खाण्यात आला एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया तर होत नाही. त्यामुळे काय होतं की आणि नुसतं खाण्यातूनच होत नाही तर तो सर्दी खोकला किंवा इतर आजारातूनही होतो. म्हणजे आधी एखादा संसर्गजन्य आजार होतो, म्हणजे अगदी फ्लू असेल, इन्फ्लुएन्झा असेल किंवा कोविड नंतर सुद्धा अशा प्रकारचे रुग्ण आढळले होते. तर आता जो आहे हा कॅम्प्युरोबॅक्टर जेजुनी म्हणून जो बॅक्टेरिया आहे हा अन्न पदार्थात पाण्यामध्ये सापडला आणि त्यामुळं आधी उलट्या जुलाब झाले आणि हे आजार, हे संसर्गजन्य आजार किंवा जंतुजन्य आजार हे होतात, ते बरे होतात. हे बरे होताना आपल्या शरीराची जी प्रतिकार प्रणाली किंवा इम्युन सिस्टीम असते हिच्यामध्ये काही बदल होतात आणि मग ती आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करायला लागते आणि त्याच्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मज्जासंस्थेमधले जे मज्जातंतू आणि इतर हे असतात त्याच्यावरचं जे आवरण असतं ते आवरण विरघळून जातं किंवा नष्ट होऊ लागतं आणि मग हे सगळे त्याचे लक्षणं उद्भवतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गियाबारी सिंड्रोम हा सिंड्रोम आहे, हा आजार नाहीये. सिंड्रोमचा अर्थ असा की अनेक लक्षणं काही ठराविक वेळेला एकत्रपणे पाहायला मिळतात, त्याला सिंड्रोम म्हणतात. त्याच्यामुळं हा अमुक विषाणूमुळे होतो किंवा अमुक व्हायरसमुळे होतो, हे खाल्ल्यामुळे होतं हे म्हणणं हे अर्ध सत्य आहे. आता हे बरोबर आहे की आपण अन्न उकळून पाणी उकळून घेतलं पाहिजे, स्वच्छ पाणी आपल्याला मिळालं पाहिजे किंवा
जे काही कुठलाही आहार असेल किंवा खाणं असेल, शाकाहार असो मांसाहार असो, हे पूर्णपणे शिजवलेलं खाल्लं पाहिजे किंवा कच्च्या ह्याच्यामधून आपल्याला पोटाचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, त्यातून उलट्या जुलाब होऊ शकतात. पण प्रत्येक उलट्या जुलाब झालेल्या व्यक्तीला हा आजार होईलच असं नाही. साधारणतः मी ज्या काही तज्ज्ञांशी बोललो त्याप्रमाणे उलट्या जुलाबांचे पेशंट जास्ती आहेत आणि त्या 50 ते 100 रुग्णांमधल्या एखाद्याला हा आजार होतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं चिकनमुळं होतो, पाण्यामुळं होतो हे म्हणणं हे वरवरचं म्हणा किंवा अर्धसत्य आहे. त्याच्यामुळे इतर आजार होतात. अर्थात हे निश्चित चांगलं आहे. आता वेलणकर सर म्हणाले त्याप्रमाणे की पाणी शुद्ध देणं हे एक शासनाचं कर्तव्य आहे. पण मला दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की तुम्ही गियाबारी सिंड्रोम सोडा, पण आज पुण्यामध्ये जे काही खाद्यपदार्थ मिळणारे हे ठिकठिकाणीचे जे स्टॉल, हातगाड्या किंवा इव्हन हॉटेल्स आहेत, याच्यामधल्या अन्न पदार्थांची, त्यांच्या क्वालिटीची, त्याच्या शुद्धतेची, तिथं काम करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणं हा सुद्धा आरोग्य खात्याची जबाबदारी असते आणि ती मुळीच पार पाडली जात नाही. आणि त्यामधूनही हे आजार अशा प्रकारचे नुसता गियाबारी नाही तर पोटाचे आजार वाढतात आणि त्यामधून पुढे हे होऊ शकतात, म्हणजे असे आजार उद्भवू शकतात. थोडक्यामध्ये अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर गियाबारी सिंड्रोम हा ह्या अशा प्रकारचं दूषित अन्न खाल्ल्यामुळं होणारा एक परिणाम आहे, दुष्परिणाम आहे. प्रत्येकालाच तो होईलच असं नाही, परंतु त्यासाठी अन्नाची शुद्धता आणि पाण्याची शुद्धता हे दोन्ही आवश्यक आहेत. बर मी डॉक्टर अश्विनी तायडे यांच्याकडे जातोय. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ ते आहेत. मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं, कारण आज आणखी एक नवं विधान या सगळ्यामध्ये आलेलं आहे जे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्र्यांनी केलेलं आहे. प्रतापराव जाधव यांचं ते विधान आहे. त्यांनी असं म्हटलंय की जर का प्रादुर्भाव वाढत असेल तर आपल्याला यात्रांवरती बंदी आणावी लागू शकते, तसा निर्णय किंवा तसा विचार करावा लागू शकतो. मुळात अशा काही निर्बंधांची सुद्धा गरज या आजाराला किंवा याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे का, हा एक प्रश्न या सगळ्याच्या मुळाशी. बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा हाच प्रश्न अविनाश बोंडवे सर तुम्हाला विचारतोय की अर्थातच अशा पद्धतीची निर्बंध आणण्याची काही गरज आहे का. यात्रांमध्ये गर्दीमुळं श्वसनाचे आजार होतात. आता आपण जर पाहिलं तर कुंभमेळा किंवा इव्हन आपल्या इतर यात्रा याच्यामध्ये श्वसन संस्थेचे आणि पोटाचे आजार होतात. पण त्यासाठी त्याच्यावर बंदी घालण्याऐवजी तिथं जे खाद्यपदार्थ मिळतात त्यांच्यावर त्यांच्या शुद्धतेची आपण खात्री घेतली पाहिजे. तिथं मिळणाऱ्या पाण्याची शुद्धता मिळाली पाहिजे, हे नक्की लक्षात घ्या. जगामध्ये अनेक देशामध्ये अनेक ठिकाणी अशा मोठमोठ्या यात्रा भरत असतात, परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना खाल्ल्यानंतर जुलाब होतात किंवा पूर्वी यात्रांमध्ये कॉलरासारखे आजार उद्भवायचे. तर ह्या गोष्टी घडत नाहीत, आपल्या देशामध्ये घडतात, कारण या शुद्ध अन्नाच्या पाण्याच्या शुद्धतेवर लक्ष दिलं जात नाही आणि गर्दी होण्यासाठी सुद्धा आपण प्रतिबंध करत नाही. याच्यामध्ये शिस्तबद्धता आणि हे आणणं, यात्रा बंद करण्याऐवजी त्याच्यामध्ये शिस्तबद्धता आणून आणि आरोग्यविषयक काही नियमावली कटाक्षाने पाळणं हे जास्ती आवश्यक आहे. बर मी अश्विनी तायडे यांच्याकडे जातो. बहुतेक त्यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा झालाय. अश्विनी तायडे मॅडम, तुम्हाला हाच प्रश्न आहे की आता केंद्रीय राज्य आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा याबद्दलचं विधान केलं की जर का संसर्गजन्य हा रोग असेल तर तशी एक बैठक घेऊन त्याबद्दलची चर्चा करून राज्यामधल्या ज्या काही आता यात्रा या पुढच्या काही टप्प्यामध्ये असतील त्या यात्रांवरती निर्बंध आणण्याबाबतचा विचार सरकारी पातळीवरती होऊ शकतोय. आपण या सगळ्याकडे कसं बघता? जर का असा काही निर्णय झाला तर जीबीएस आजाराला त्यामध्ये प्रादुर्भाव रोखण्यामध्ये याची मदत होऊ शकेल का? हे आपल्याला यात काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या की जसं आता सगळेजण डिस्कस करतात आहे की जीबीएस सगळ्या कॅम्पायलोबॅक्टर पेशंट्सला जीबीएस होत नाही आणि सगळ्या जीबीएसमध्ये फक्त कॅम्पायलोबॅक्टर एक कारण राहत नाही. हे आता आपण आउटब्रेक बघतोय आणि एक इम्पॉर्टंट फॅक्ट हा आहे की हजारात एका कॅम्पायलोबॅक्टर पेशंटला जीबीएस होतो ऍक्च्युली. आपल्याला नाही दिसतोय सध्या. आपल्याला पुण्याच्या काही एरियामध्ये दिसतोय, नागपूरमध्ये तुम्ही बघाल तर हार्डली काही पेशंट्स आहेत.
सो सरसकट एक ब्लँकेट स्टेटमेंट करून आपण असं नाही डिसाईड करू शकत की सगळ्या यात्रांवर बंदी आणायला हवी. आपल्याला त्याचं एपिडेमॉलॉजी बघायला हवं की एक्झॅक्ट कुठल्या एरियामध्ये प्रॉमिनंट आहे, काय कारण आहे, आणि त्यानुसार एक डिसिजन घेतले तर ते जास्ती फायदेमंद राहतील. सो जसं सर म्हणाले की वी विल हॅव टू हॅव अ सिस्टमॅटिक प्लॅन, एक प्रॉपर फुलप्रूफ प्लॅन हवा आणि त्यानुसार वर्कआउट करायला हवं रादर दॅन अ ब्लँकेट स्टेटमेंट ऑफ बॅनिंग. बरं, मी भाजपकडे जातो. विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोद वाघ जी, असा काही विचार सध्या सरकार करते, अशा पद्धतीने निर्बंध वगैरे लादण्याबाबतचा काही विचार आहे? हे आपण सांगितलं आपल्या माध्यमातून, मी ऐकलं आणि काल सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचंही वक्तव्य त्या ठिकाणी ऐकलं. ठीक आहे, शासन, केंद्र शासन असो, राज्य शासन असो, या दोन्ही शासनाचा आरोग्याची काळजी घेणं, त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील, मग त्या काही तज्ञांच्या माध्यमातून ज्या काही सूचना त्या ठिकाणी येतात, त्या सूचनाच्या आधारावर शासन त्या ठिकाणी जनतेची काळजी घेत असतं. आणि म्हणून जनतेला त्या ठिकाणी कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी जी जी प्रकारची काळजी घ्यावी लागते ती काळजी घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे. आता आपण हा आजार कमी होण्यासाठी आपण अनेक तपासण्या त्या ठिकाणी करतोय. तपासणी सेंटर उभारले, अनेक ठिकाणी न्यूरो फिजिशियन सर्जन जे असतात त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. अनेक ठिकाणी MRI सेंटर उपलब्ध करून दिलेत, PMG सेंटर उपलब्ध करून दिलेत. या माध्यमातून आपल्याला कशानं प्रकारे हा आजार त्या ठिकाणी कसा रोखता येईल, हाच प्रयत्न या ठिकाणी शासनाचा राहील. आणि म्हणून हा आजार रोखण्यासाठी, जनतेला याच्यातून वाचवण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना भविष्यात कराव्या लागतील त्या करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील. आणि वेळोवेळी यासाठी या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच पुढच्या उपाययोजना शासन या ठिकाणी निश्चितपणे करेल. आणि जनतेला यातून वाचवण्याचं काम शासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि पुढच्याही काळात या ठिकाणी करणार आहे. एवढंच मी या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. बर, मी विवेक वेलणकरांकडे जातो. विवेक वेलणकरजी, या सगळ्या चर्चा, हा सगळा संभ्रम आणि हे सगळं बघता असं नाही का वाटत की अगदी 3-4 वर्षापूर्वी कोरोनासारख्या मोठ्या महामारीला आपण सगळे सामोरे गेलो आणि त्याच्यानंतर सुद्धा राज्यकर्त्यांनी, जे कोणी प्रशासनामध्ये आहेत, त्या सगळ्यांनी यातनं जो धडा अपेक्षित घ्यायला हवा होता जनतेच्या कल्याणासाठी म्हणून, नागरिकांच्या कल्याणासाठी म्हणून, तो घेतला गेला नाही आणि त्याचीच ही परिणती म्हणून या सगळ्या गोष्टी? नाही, काही प्रमाणात तुमचं म्हणणं खरं आहे की जेवढं सिरियसनेस यायला पाहिजे होतं तेवढा आलेला नाही, ही वस्तुस्थितीच आहे. म्हणजे अगदी पुणे महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर करोना काळात त्यांच्याकडे लोकांकडनं जे देणग्यारूपी 7-7.5 कोटी रुपये जमा झाले ते आजही तसेच पडून आहेत. म्हणजे त्याचा वापर या काळात त्यांना जास्तीत जास्त करता आला असता. लोकांपर्यंत काय करा, काय करू नका, काय खा, काय प्या, काय खाऊ नका, काय पिऊ नका, कशा प्रकारे काळजी घ्या, हे सगळं लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचवणं ही आता मोठी गरज आहे. आणि ती सगळ्यासाठी लोकांनी दिलेलं फंडिंग उपलब्ध असताना सुद्धा आमचे पुणे महापालिका इतकी दुर्दैवी किंवा आमचं नशीब इतकं वाईट आहे की हे पैसेच खर्च करत नाहीत. आणि त्यामुळे लोकांपर्यंत आजही संभ्रम राहणं याचा अर्थ कुठेतरी पोचण्यात कमी पडणं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कुठेच आजपर्यंत ना शासन ना महापालिका मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलीये की हा रोग असा आहे, याच्यावर हे उपाय आहे, त्याच्यापासून घाबरू नका, पण ह्या काळज्या घ्या, हे सगळं सांगणारे चांगल्यापैकी ज्याला प्रचार साहित्य म्हणतात ते करून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना आश्वस्त करणं आणि त्यांच्या मनातली भीती घालवणं, त्याचबरोबर काळजी काय घ्या हे सांगणं, ही आजची गरज आहे. पण हे होताना नक्की दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं, मी डॉक्टर अश्विनी तायडे यांच्याकडे जातो. अश्विनी मॅडम, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय. अर्थातच जे कोणी प्रेक्षक आता हे बघत असतील त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की आपल्याला जरा आपण आजारी पडलो, जी काही लक्षणं सांगितलेली असतात टीव्ही चॅनल्सवरती, सगळ्या वेबसाईट्सवरती, ती बघून अरे आपल्याला पण GBS आजार झाला की काय असं सगळ्यांना वाटू लागतं. काय प्राथमिक लक्षणं किंवा काय अशी महत्वाची लक्षणं असतात जी आत्ताची सध्याची GBSची जी एकूणच साथ आहे ती बघता दुर्लक्षित करून चालणार नाहीये? अश्विनी तायडे मॅडम. सो घियाबारे सिंड्रोम जे आपण बघतोय, बेसिकली याच्यामध्ये तुमचा नर्व विकनेस, मसल विकनेस येतो. सो तुमचे एक्स्ट्रीमिटीज जे हात पाय आणि हे सगळं असतं त्याच्यामुळे कमजोरी होते, तुमचे हात पाय हलवायला मुश्किल होतो. सो इट इज बेसिकली असेंडिंग पॅरालिसिस. सो पहिले तुम्हाला पायामध्ये कमजोरी वाटेल आणि मग ती हळूहळू वाढत शरीराच्या वरच्या भागामध्ये येते.
सो एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि जसं प्रत्येकजण म्हणतंय की प्रत्येक लूज मोशन, प्रत्येक डायरिया पेशंटला गियाबारी होत नाही. सो आपल्याला लूज मोशन डायरिया झालाय म्हणजे आपल्याला गियाबारी होणार आहे ही भीती नक्कीच नसायला हवी, कारण तसं नाहीये. 1000तून एका पेशंटला गियाबारी होऊ शकतो आणि याची बरेच कारणं आहेत. प्रत्येकाचं डिफरंट जेनेटिक असतं, डिफरंट बॅक्टेरियल हे आहे, कारण बेसिकली दिस इज ऑटोइम्युन डिसीज. सो प्रत्येकाला गियाबारी होईल असं नाही आहे. आणि याच्यातलं काही सिम्पटम असेल तर आपण डेफिनेटली डॉक्टरांकडे जाऊन त्याच्याबद्दल वर्कअप करू शकतो. त्याचे काही स्पेसिफिक टेस्ट आहेत, जसं पाठीच्या पाण्याची तपासणी असतात, नर्व कंडक्शन स्टडी आहे आणि NIV पण त्याचे बाकी टेस्टिंग करते आहे. इनफॅक्ट निम्हान्सला ऑटो अँटीबॉडीज जे आपण करतोय त्या पण आपण पाठवतोय. तर ह्या सगळ्या टेस्टिंग जर डाऊट असेल तर आपण करू शकतो आणि त्याच्यावर प्लाझ्माफेरेसिस, IVIG हे सगळे मेडिकेशन्स अवेलेबल आहेत. सो पॅनिक करायची डेफिनेटली गरज नाहीये, पण जर आपण वेळेत डायग्नोज केलं तर आपण याला बऱ्यापैकी मॅनेज करू शकतो. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट पुन्हा मी म्हणून सांगते की गियाबारी फक्त कॅम्पॅनोबॅक्टरमुळे नाही होत, बाकी बरेच कारण आहे. इनफॅक्ट आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फ्लू, बाकी व्हायरसेस आणि हे विसरतोय की त्या सगळ्यांमुळे पण गियाबारी बरोबर. या सगळ्याचा सो एक इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला जे हायजीन आपण कोविडमध्ये शिकलो होतो त्या गोष्टी आपल्याला पुन्हा रिएन्फोर्स करून हँड हायजीन, प्रॉपर कुकिंग, बरोबर, हायजीनच्या बाबतीतच्या बेसिक गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. मी अगदी शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे, मी अविनाश बोंडवे सरांकडे जातो. अगदी ज्या प्रश्नापासून खरं तर आपण ही चर्चा सुरू केलेली आहे. मग आता हा प्रश्न पडतोय की आता चिकन खावं की खाऊ नये? निर्धास्तपणे खा आणि व्यवस्थित शिजवलेलं मांस खा. तसंही भारतीयांमध्ये किंवा आपल्या आहार पद्धतीमध्ये आपण कच्चं मांस कधीच खात नाही आणि त्याच्यामुळं ही भीती बाळगू नका. तुम्ही चिकन खात असाल किंवा कुठलाही शाकाहार करत असाल तर निश्चित का, फक्त एक लक्षात ठेवा की उघड्यावरचं शिळं अन्न आणि उघड्यावरचं अन्न खाऊ नका. आणि आणखून एक गोष्ट मला सांगायची की सरकारची जबाबदारी जी आहे ती लोकांमध्ये जनजागृती करण्याची आहे. लोकांमध्ये अशा प्रकारचे गैरसमज पसरवणं ही चुकीची गोष्ट आहे, त्याकडे जास्ती लक्ष दिलं गेलं पाहिजे. अगदी 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 नेमकं आपण भाष्य केलं. अर्थात शेवटाकडे आपण आहोत. जीबीएस आजाराला प्रशासन आणि राज्यकर्ते गांभीर्याने घेत आहेत का, हा मुळात इथं महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीची उथळ वक्तव्य नेत्यांकडनं येत आहेत ती बघता आधीच आजारानं धास्ती घेतलेल्या जनतेमध्ये नवा संभ्रम दिवसागणिक निर्माण होतोय. तेव्हा जी अधिकृत माहिती आहे, जिला काही शास्त्रीय आधार आहे, अशीच माहिती आपल्या तोंडून जनसामान्यांपर्यंत जाईल याची खबरदारी घेण्याची खऱ्या अर्थानं गरज या क्षणाला आहे. आणि या सगळ्या मंडळींकडनं तीच अपेक्षा आपली सगळ्यांची असेल. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आजच्या या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचा आभार. चर्चेच्या या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.